हाय गाईज, तुम्ही कसे आहेत? सर्व मजेत ना? तर मजेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन मल्ली ब्लॉग या तुमच्या हक्काच्या ॲग्रिकल्चर चॅनलवरती. तर मित्रांनो, आता आजचा दुसरा दिवस. तर आता मी चाललो आहे जिमला. असं आहे की जरा झोपलो होतो मी, आता फ्रेश झालेलो आहे. आता चला जाऊया जिमला. गाईज बघा, आता आम्ही जिममध्ये आलेलो आहे. आपला जय भाई भेटलेला आहे. भाईने बॉडी बनवले ना. आम्हाला जरा अशी ट्रेनिंग बिनिंग द्या ना भाऊ. जरा जिमला या ना रोज. आम्ही रोज येतो. आता आज दुसरा दिवस आहे आपला. लोंढियाबाजी कमी करा ना. हा, लोंढियाबाजी कमी करा. काय लोंढेबाजी करतच नाही आम्ही. पण बिझनेस ना. ए तू जिम कर. 2 दिवस येते ना, संध्या छाती दुखते माझी. आणि याला किरकोळ दुखत चला आता तुझा गेला गेला चाललो मी. आता आम्ही वर्कआउट करतो. आता आला तू. मग आता आलं मी. आता वर्कआउट चालू करतो. चल झाला आमचा जातो. चला बाय बाय. बॉडी वाटते का? हां, बॉडी वाटते ना. बॉडी वाटते ना. रे आता कला हसते. पहिले तिला लपडी होती ना. छाती आंबोले बोला ना भाऊ. एक नंबर मस्त असं दररोज. सो आज जरा जाम दमवलं आमच्या ट्रेनरने. तुम्ही बघितलं असेल. जिम करून आलो. डायटची वाट चायनीज व्हेजच आहे बघा. आज उपवास आहे, गुरुवार. तर मस्त की व्हेज राईस आणले आहे. खूप भूक लागलेली. आता जेवायचंच आहे. 1 घंट्या 2 घंट्यामध्ये. महिना बोलू काही बोलू नको. मी मस्त राईस आणतो आणि खातो. नॉर्मलीच राईस खातो, जास्त पण नाही खात. थोडासाच घेतलं, थोडासाच काही एवढंच आहे. आणि थोडासा नॉर्मली जरा बस होईल पोटाला. जरा जिमशाला जरा खायचं जे भेटेल ते खायचं. असं काही नाही का प्रोटीनच खायला पाहिजे. ज्या खायला त्याच्याशी बॉडी बनते. आता आम्ही चाललेलो आहे बड्डेला. मॅडम येतं का बड्डे? तुम्ही येत नाही ना. हां, मी येत नाही. स्वतः वहिनींची पाहुणे आले म्हणून आता वहिनी इकडे घरात राहते. आता मी आणि मम्मी चाललो बड्डेला. आत्याचा बड्डे आहे. काल्लेरला चाललोत आम्ही. पाहुणे बोलायला समजा. पाहुणे बोलूच ना. पाहुणे आले. संदेश मामाची मुलगी ना. पाहुणी जरा भेटली. पाहुणे खूप लाजते आले. पाहुणी पाहुणी बरी आहे ना? लाजू नको घे. दिदीचाच घर आहे. हा, लागल्या लगेच दिदीला सांगायचा. लगेच पोच. हा वहिनी. आई मग ती लाजते नसते. दिदीचंच घर आहे. लाजते कशाला? आलेली आई. आई आलेली. मला सांगायचं ना. मी शॉपवरती होतो ना. तू शॉपवर नव्हते, जिमला होतो मी. जिमला होते. हा, आई आलेली पण मी जिमला गेलेलो. नाही तर मग आईची आपल्याला भेट झाली असती. चला, पाहुणी सध्या टी व्ही बघते. पाहुणी टी व्ही बघ. बाय बाय. आम्ही येतो लगेच. चला आता आपण जाऊया. आता फायनली आता पप्पा पण रेडी झालेले आहेत. मम्मी पण रेडी झालेली आहे. चला आता जाऊन येऊ. ट्रॅफिक पण नसेल आज तेवढे काही. 9 वाजल्यात. 7:30ला 7:30ला निघलो असतो. 8ला ट्रॅफिक भेटली असती. पण आता काही ट्रॅफिक भेटणार नाही आपल्याला. चलो चलते. आत्या के बर्थडे को सेलिब्रेट करने. बराबर ना मैं? आत्या के बर्थडे को सेलिब्रेट करने. चलो. हाँ, एक विश करायचं राहिला. सो विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आत्या, तुमचा असाच प्रेम राहू द्या माझ्यावरती. आत्या मला खूप असं सपोर्ट करू. चुकल्या का काही झाल्या तर आत्या मला फोन करून स्वतःहून सांगेल काहीही गोष्ट बरोबर नाही, ती नीट कर. अशी आत्या मला खूप समजून सांगते, खूप समजून घेते. थँक्यू सो मच आत्या. असाच प्रेम आणि सपोर्ट राहू दे तुमचा सर्वांचा. आणि माझ्या लाडक्या मामाचा पण मला खूप सपोर्ट आहे. चला आहे. तब्येत कशी आहे मामा? व्यवस्थित आहे ना? आता जरा पायाला त्रास नाही एवढं? कमी पडले ना? कुठे भरून आले? हो, तब्येत व्यवस्थित आहे. आता आम्ही तिथं पाऊण तास होतो. आई मला वाटलं विधी दिले. जुनी झाली तू. दुपारी सोडले तुला भावनी. त्या सांग ना. आई जगू बाय. बड्डे कर आत्या. आई बरी आहे ना आई? हो ना, बरी आहे ना माझ्या
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. विधी काय झालं नको हा बघ केक घेऊन एक वरती एक खालती वाटते केक घेऊन हे काही नुसतं लाजते बस. हा सर येते का तू सर आता चला अशी ओढणी ठेव. नको यांच्या मामाचा केस वाचवलं. सोन्याचं केस यांचा मामा सोन्या मामा ना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rai. Happy birthday to you. God bless you. May God bless you. Happy birthday dear Rai. Happy birthday to you. जेमध्ये केक वर होता ठीक होतं जास्तच भरलं. आता आम्ही जेवायला बसलेलो सर्वजण. ओगू बाई चल ना. हा चल छे सोरीन छे तुला 2-3 दिवसांत. हा केव्हा येशील नंतर जत्रेला? अजून महिना बाकी आहे त्याला. इकडे मामाच्याला बसलं भाऊ पण आणि डॅडी आणि व्हेज आहे जेवायला गुरुवार. स्वतः जेवू आणि मग 10:30 वाजतात. हा ना नुसतं महत्व त्याला द्यायला असते. कुठून आणले काय आणले तुला विचारायला लागतं. ए म्हणजे आता आम्ही निघतोय आता. आता जत्रेला येशील. हा तुझी जत्रा बित्रा एकदम 3-4 जत्रा येऊ अशी 3-4 तारखेला 2 दिवस 5-6 पहिले 3-4 ना आता 5-6 सांगते. चला चला मामा काळजी घ्या. लवकर जाता पाय बरा होते तुमचा. होईल आता लवकरच. चला भाऊ आता डायरेक्ट जत्रा. हा तरी आता आम्हाला बघा मामांच्या भाऊजांच्या फेऱ्या चालूच असतात. मोठ्या भाऊंच्या पण फेऱ्या चालूच असतात. भाऊ दुपारीच येऊन गेल्यात नाही तर आता धाब्यावरती राहायला लागतो म्हणून भाऊ आले नाही आता. भाऊ चला बाय बाय. चला बाय बाय. या आता परत मंगळवार मग सोमवार मंगळवार. मला जेव्हाचा काहीच मतलब नाही. मला फक्त दर्शन फिरावं लागते. सायन्स जोडीला ये परत. हा मला असं जेव्हाचं काहीच नाही. मला फक्त दर्शन आम्हाला पण या. यो बॉपी लागेल ना सायन्स जोडीला ये मग. चालेल. चला बाय बाय. चला आता आपण घरी जाऊया. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री आम्ही आलो 12 वाजले का मी आपल्याला 12 वाजले. कालदरला त्याच्या बड्डेला गेलेलो. सो इकडे बघा मम्मी जेवायला बनवत आहे. जेवायला आज मेजवानी खूप साऱ्या आहेत आणि मी आहे खूप घाईत. 2 आयटम आहेत काहीतरी.
चला तुम्ही चाललोय मावशीकडे भावायला चाललो, जरा काम आहे. मावशीने जरा बोलवलं आहे. मम्मीने फोन केला, काय काम आहे त्यांची, कशाला बोलवले? हा येते का बहिणाकडे तुझ्या? बनवतो मम्मी आता. हा हे बनवतो मम्मी आता. चल शिकव ना मला बनवायला. बस येते. किती वर्ष झालं मी जेवायला बनवायला जेवायला बनवायला तू शिकवतच नाही मला. मग ये ना आता शिकवतो. हा बस येते. ठीक आहे चालेल. चला आता शिकू मम्मी जेव्हा. आता मी सध्या घाईत आहे, मग नंतर शिकवतो तुम्हाला. हा का येऊ का? येतो मी. वहिनी काय झाली? वहिनी आ भाऊ येतो. तर कशी आहे तब्येत आता? बरं वाटले ना? मग चांगला ते गरम पाण्याने जरा पाय ठेवायचा तर नुसतं. हा मम्मी बसा जा पाय दुखतात ना. बसते ना. तुम्ही कुठे चालले? भावाला एक्सप्रेस. ओके. मावशीने बोलवले ना, मम्मीला सांगतात चालते नाही. चला येतो मी. चला आता आपण जाऊया डायरेक्ट भावाला मावशीकडे. घरात कोणी आहे का? काय बोलतोस? काय नाही बोलत. काय नाही ये. जावाचा तर हॅलो तू कोणाला आले जा बरं शालेन. हा परत जातो शालेन. कोणाला आले तू? मग तू बी जा ना. फुट. मी आलो शाळेतला जाऊन. काय मग पाणी घ्यायचे पाणी. काय मग भाभी शेटलं? करायला भाभी बोलून तुम्ही मला अर्धी पाहून भाभी गेले. मला कोणतरी काल ना कोणतरी विचारायचं भाभी काला बरं मस्त मध्ये बोलता. अजून काही काही नाही. मग काय मग चल माहिती का दिसतं हल्ली काही या दिसते दिसता. ख. वे तुझा तर नंबर येईल वाटतं आता. भाऊचा तर झाला. हे बघले असंच असते त्यांचं काय नाही का. अरे येते का तू? हा त्याला आरूची परीक्षा नाही झाली अजून. तवाच नाही तर कवाच सांगला तर. चल मामा का मस्त आहे की गरमीच्या आता एवढा ऊन आहे. मस्त कोकण सरमत पिऊया आपण. काय वाटतंय? ते थंड होते. मन शांत होते. सगळा कोकण सरबत पिऊया. निघलेलं आहे आणि काम पण झालेलं आहे. की बरीच कुत्री ठेवल्या. मग आमची कुत्री आहे ना ती. रक्षक चला. चला आता बाय बाय. नको नेऊ. चला आता आपण जाऊया घरी.